वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कळी उमलण्यापूर्वीच गळा घोटला जातोय. राहाता तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कठोर कायदे असतानाही अजूनही काही ठिकाणी मुलगी नको ही विकृत मानसिकता जिवंत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केलाय. पिंपरी निर्मळ येथे रात्री 9:30च्या सुमारास निळवंडे कालव्यालगतच्या निर्जन शेतात 2 खोल्यांमध्ये हा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली. त्यानुसार श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या धडक कारवाईत डॉक्टरांसह 10 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी मशीन, मॉनिटर, बॅटरी, कागदपत्र, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या तपासात आरोपी विविध ठिकाणांहून गरोदर महिलांना आणून त्यांची बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करत असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी डॉक्टर स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मळ पिंपरी शिवारातील एका बंद घरामध्ये एक डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने लिंगनिदान चाचण्या करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानुसार आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी एक बनावट गरोदर महिला पाठवून रेड कारवाई केली आहे. त्यामध्ये हा जो डॉक्टर आहे नेवासा येथील डॉक्टर राहुल भनगे व त्याच्याकडे असणारा एजंट अभिजित भुसाळ हे दोघेही पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह काही गरोदर महिलांचे लिंगनिदान चाचणी करताना मिळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण संपूर्ण घटनेचा सविस्तर पंचनामा केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा, त्याचप्रमाणे PCPNDT ॲक्ट तसेच BNSच्या अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये जे काही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आहेत, डॉक्टरांनी वापरलेल्या 4 व्हीलर्स आहेत, त्या आपण जप्त केलेल्या आहेत. त्यातील डॉक्टर, त्याचा एजंट, त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 8 गरोदर महिला तपासणीसाठी आल्याचे दिसून आले होते. त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये. या सर्व महिलांची मेडिकल तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून या रॅकेटमागील मोठ्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. एका बाजूला बेटी बचावचा नारा दिला जातो, तर दुसऱ्या बाजूला अजूनही मुलींचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचा गळा घोटला जातोय. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. स्त्री हीच सृष्टीची निर्माती आहे, मग तिच्याच अस्तित्वावर घाला का? कळी उमलण्यापूर्वीच गळा घोटणारी ही मानसिकता कधी बदलणार? वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे, अहिल्यानगर.